आज तुला जेवढं हसायचंय तेवढं हसून घे, खूप हसून घे, मज्जा कर. का विचार का कारण तुला नंतर रडायचंय. संजयदास झेपत नाही तर पिते कशा? बघू हा? नाही तर एकदम एकदम बडबड बडबड म्हणे आम्हा सोड. मी ऐका तू पडायचं नाही बबू. ऐक संचिता, तू बस इथे. मी तुम्हाला एकेकाला रूम मध्ये सोडतो तुमच्या. नीट बस संचिता. ओके 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 आय एम ओके. सुजित चल. संचिता इथेच बसून राहा. हा अरे यार, आधीच अर्धा तास उशीर झालाय आणि गेटवर वॉचमन आहे. त्याची झोपायची वाट बघायला लागल. शेट, स्वानंदीची रूम पहिल्या मजल्यावर आहे. 5 मिनिटात बंगल्यात घुसायचं, गेम करायचा आणि कल्टी मारायची. हे बेस्टच आहे बाई. चला थांब, तू वॉचमन कडे लक्ष ठेव. चल. सुजित उठ. आता थोडस अंतर राहिलंय. चल चल उठ. झोपतो. ए नाही सुजित, चल. बरं एक काम कर, माझ्या रूम मध्ये पड. चल उठ. नाही सुजित, चल. एक काम कर, चल. सावकाश बस. स्वानंदी कुठे? स्वानंदी. स्वानंदी कुठे गेल्यात काय माहिती. संचिता. मागचा दरवाजा उघडा कसा? संचिता. संचिताचा कुठे पत्ता लागत नाहीये. याला आधी सेट करतो. आता स्वानंदीला कुठे शोधू? स्वानंदी कुठे होत्या तुम्ही? मणी सर, मी टेरेसवर फेऱ्या मारत होते. अहो पण सुजित सर आपल्या खोलीत काय करतात? सांगतो. सुजित आणि संचिता शुद्धीत नाही, जास्त दारू प्यायलेत. ते चालता सुद्धा येत नाही त्यांना. तर मी
त्याच्या रूम मध्ये त्याला सोडत होतो पण चालता येत नव्हतं म्हणून इथेच पडला तो आणि एवढं त्याच्या रूम मध्ये नेणं शक्य नव्हतं मग इथे झोपवलं. सॉरी, मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय आता, पण तसं काही नाहीये मणी सर. ठीक आहे ना, तुम्ही त्यांना शुद्धीत घरी घेऊन आलात ते जास्त महत्वाचं आहे. त्यात ती संचिता, तिला म्हटलं तिथे थांब मी आलोच तर ती गायब झाली तिथून. नाही, ती तिच्या खोलीत गेली. मी जाताना पाहिलं तिला. थोडी जोकांड्या खात गेली पण पोहोचली. थँक गॉड. दोघांनी डोक्याचा भुगा केलाय माझ्या. बरं, ते झोपतील इथे, आपण आजच्या दिवस हॉलमध्ये झोपूया. चला. सॉरी, म्हणजे मी असा निर्णय घेतला म्हणून हॉलमध्ये झोपायची वेळ येते. पण सॉरी कसलं, ठीक आहे ना, कधीतरी. आणि तसंही तुम्ही सोबत असताना हॉलमध्ये झोपलं काय, टेरेसवर झोपलं काय, अंगणात झोपलं काय, माझ्यासाठी सारखंच आहे. तुम्ही सोबत असणं जास्त महत्वाचं आहे. चला. स्वानंदी, मला एक आयडिया सुचलीये, तुम्ही इथेच थांबा. कसली आयडिया मणी सर? मी सांगतो तुम्हाला, मी आवाज दिल्यानंतर लगेच या. ओके? अहो पण आलोच. हे काय, दरवाजा तर आतून लॉक आहे. सुजित सरांनी सांगितलं होतं मागचा दरवाजा उघडा ठेवतो म्हणून. बाई, शेवटी लोचा झालाच ना. काय पनवते लागले कळत नाही. माझी तर खोपडी सटकली आता. बाई, थंड घ्या जरा. एकदा गेम वाजवायचा म्हणजे वाजवायचा. सुपारी घेतली ना मग फोडायची. कसे सुपारी फोडणार? आधीच एक तास उशीर झालाय. त्याच्यात दरवाजा आतून लॉक आहे म्हणजे ते दार तोडायला लागणार. त्याच्यात वेळ जाणार. बाई, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही इकडे आपल्याकडे आहे ना. अरे तोडदार पटकन. बाई, दरवाजा तुटतच नाही. अरे लवकर कर बाबा, कोणतरी येईल नाही तर. बाई, चला तुटलं. चला, तुटला बाई एकदाचा. व्हेरी गुड. पहिला मजला ना. हा, ठीक आहे, चल बाई. येडा झाला काय? तोंड झाक आधी. शालिनी, उद्या सकाळी मला लवकर जायचंय, तेव्हा मला नाश्ता लवकर द्या. ऐकताय ना? त्यात कुठलाही गोंधळ होता कामा नाही. हा. आणि काय, मी बाथरूम मध्ये आवरत होतो तेव्हा एक मोठा आवाज ऐकला. म्हणजे कोणीतरी काहीतरी पाडल्याचा, फोडल्याचा, तोडल्याचा असं. तुमच्या हातून इथे काही पडलं नाहीये ना? शालिनी, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं मला आवडत नाही, माहितीये तुम्हाला. इथे काही पडलेलं नाहीये. नसते आरोप करू नका माझ्यावर. आणि तुम्हाला सकाळी जायचंय ना, नोकरांना सांगा ब्रेकफास्ट करायला. मी सकाळी लेट उठणार आहे. नोकरांना सांगू का? एक काम करतो ना, त्यापेक्षा सकाळचा नाश्ता काय, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे सगळं मी हॉटेलमध्ये जाऊन करतो ना. अहो, घरच्या आणि हॉटेलच्या जेवणामध्ये शुद्धता, स्वच्छता, सात्विकता ह्याच्याच बरोबरीनं गृहिणीच्या हाताची चव असते. हा त्यात फरक असतो. तुम्ही इथे असताना मी समजा नोकरांना सांगितलं तर काय अर्थ राहील आपल्या लग्नाला? नाही, इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला. मी काय तुम्हाला बायकोची कर्तव्य काय असतात, संसाराचे नियम काय असतात हे शिकवत बसू? बघावं तेव्हा कोणाना कोणावर तरी तुम्ही चिडलेले असता. तुमचा प्रसन्न चेहरा शेवटचा कधी बघितला होता हे मला आठवतच नाहीये. बघावं तेव्हा तुमचं पापड मोडलेलं असतं. घरी येऊच नाही असं वाटतं. मग नका येऊ घरी. 20-20 दिवस बाहेर राहता ना, मग उरलेले 10 दिवस आहे ते पण बाहेरच राहा. तुम्हाला घरच्या पेक्षा बाहेर जास्त मजा येते, मला माहितीये. मला तुम्ही बायकोची कर्तव्य सांगताय. माझा दुःखी चेहरा म्हणताय ना तुम्ही. मग माझा चेहरा आनंदी राहील अशी नवऱ्याची काय कर्तव्य निभावली तुम्ही? सांगा ना. बायकोला सुख देणं, तिचा सन्मान करणं, 4 शब्द तिच्याशी प्रेमाने बोलणं ही नवऱ्याची कर्तव्य नाहीयेत?
पण ते न करता तुम्ही काय केलं? सगळ्यांसमोर माझा अपमान केलात, अक्कल गहाण टाकलीये म्हणून. शालिनी, तुम्ही हे असं वागताय म्हणून तुमचा जाहीर सत्कार करू मी? हे बघा शालिनी, सुजितरावांचं दुसरं लग्न लावायचा उद्योग करू नका तुम्ही. पण नाही, तुम्ही शालिनी आहात ना, तुम्ही काय कोणाचं ऐकता नाही. तुम्हाला जे हवं तेच करता तुम्ही. पण हे समजा बॅकफायर झालं ना, तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल ह्याची तुम्हाला कल्पना नाहीये. हे बघा शालिनी, तुम्हाला परत आणि शेवटचं सांगतोय मी, हे सुजितराव आणि संचिताचं जे काही आहे ना, ते तुम्ही माझ्यावर सोडा. ह्या घराण्याला जो वारसा वगैरे द्यायचा आहे ना, हे सगळं माझ्यावर सोडा. ह्यात तुम्ही पडू नका. योग्य वेळेला मी योग्य निर्णय घेईन. आधीच आमच्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत, त्यात तुमच्या ह्या मूर्खपणामुळे भर घालू नका. ह्या संचितामुळे मला परत ओरडा खायला लागला. मी सोडणार नाही तिला. स्वानंदी, भाई हीच पोरगी आहे ना ती? हो. सुजित सरांनी सांगितलं होतं डावीकडून दुसरं खोली, 1 2 म्हणजे हेच असेल. चल चल. म्हणी सर, टेरेसवर अंथरून टाकलं तुम्ही? ऍक्च्युली आपलं खाली हॉलमध्ये झोपायचं ठरलं होतं. आपण हॉलमध्ये झोपणार होतो, पण तुम्ही काय म्हणालात की तुम्ही सोबत असाल तर मला कुठेही झोपायला आवडेल. चांगली संधी म्हटलं चला गच्चीवर झोपूयात. स्वानंदी, तुम्हाला आठवत आहे आपण आउट हाऊस मध्ये असताना असंच एकदा गच्चीवर झोपलो होतो. आणि तुम्ही सुद्धा म्हणाला होता तेव्हा की गावाकडे असताना असंच घराच्या अंगणात आम्ही झोपायचो. तुम्ही, तुमची आई, बहीण, भाऊ, तुम्हाला ते आवडायचं. बरं, मला तेव्हा स्ट्राईक झालं, म्हटलं ही चांगली संधी आहे, संधीचं सोनं करूयात. हे चांगलं सुचलंय तुम्हाला. मग आता बघा, तुम्हाला हवी तशी गार हवा आहे, चांदणं पडलेलं आहे, तर आजचं आपलं पांघरुण हेच. या बसा. मणी सर, थँक्यू. थँक्यू. हा म्हणजे तुम्ही किती विचार करता माझा, मला काय हवंय नकोय ते सगळं बघता. मगाशी तुम्ही म्हणालात की मी तुमचा खूप विचार करते, पण तसं नाहीये. खरं तर तुम्ही माझा विचार करता, तुम्ही माझी खूप काळजी करता. म्हणजे बघा ना, आता मला टेरेसवर झोपायला आवडतं म्हणून इथे झोपण्याची व्यवस्था केली तुम्ही. खरंच मी खूप नशीबवान आहे, मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. आणि गेल्या जन्मात नक्कीच मी काहीतरी पुण्य कमवलं असणार, जी देवाने माझी गाठ तुमच्याशी बांधली. नाही नाही स्वानंदी, ऍक्च्युली मी गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असणार आहे, जे तुम्ही माझ्या आयुष्यात आला. नाहीतर तुम्ही माझ्या आयुष्यात येण्याआधी मी भणंगासारखा इकडे तिकडे फिरायचो, अनाथ आश्रित या घरातला. काही ध्येय नव्हतं माझं, अगदी म्हणजे असं सडाफटिंग आयुष्य होतं. साहेबांसाठी काम करायचं एवढंच ध्येय होतं माझं. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि मला प्रेम ही भावना कळली. नाहीतर आतापर्यंतच्या आयुष्यात प्रेम ही भावनाच नव्हती माझ्याकडे. माझ्या वाळवंटासारख्या आयुष्याला तुम्ही हिरवगार नंदनवन केलंय. थँक्यू. मणी सराव, काय झालंय तुम्हाला आज? तुमच्यातला कवी जागा झालाय. आपण बोलणारच ना, म्हणजे का नाही बोलणार. आता तुम्हीच सांगा, इतका छान माहोल आहे, गार हवा आहे, चांदणं पडलंय, चंद्र आहे आणि शेजारी दुसरा चंद्र. आता मग कोणी कवी होणारच ना. बरं,
बस झाला आता झोपा. हा पण मला तुम्हाला हे विचारायचं होतं, आज बरीच दगदग झालीये, थकला असाल तुम्ही, पाय वगैरे दाबून देऊ? अजिबात नाही, उलट तुमची दगदग झाली आहे. तुम्ही झोपा आता, या आराम करा. हे बरं आहे स्वानंदी, तुम्ही ना माझा चान्स घालवलाय. चान्स? कसला चान्स? कसला चान्स म्हणजे अहो, पुण्य संचित करण्याचा चान्स. काही काय म्हणायचं? काही काय काय अहो, मी आता मगाशी बोललो ना तुम्हाला, मी गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असणार आहे जे तुम्ही माझ्या आयुष्यात आला. कारण पुढचे 7 जन्म मला तुमच्या सोबतच संसार करायचा आहे. काय झालं, असं बोलता बोलता गप्प का झाला अचानक? नाही, काही झालं नाही, पण मला भीती वाटतेय. भीती वाटतेय? आपण कसली भीती? कसली म्हणजे? अहो, माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला त्याची नजर लागली तर? त्याची नजर म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? चंद्राबद्दल. त्याची नजर तुम्हाला लागली तर? 1 मिनिट म्हणी सर. आता नाही लागणार तुम्हाला नजर कोणाची. स्वानंदी, तुम्ही ना बेड्या बेड्या. हे रजनीनाथ म्हणजे? म्हणजे रजनीनाथ चंद्र. हे रजनीनाथ, आमच्या संसाराला कोणाची नजर नको लागू देऊ. म्हणी सर, तुम्ही पक्के वेडे आहात. दोघे वेडे. संजय साहेबांनी सांगितलेली हीच रूम आहे, हीच ती मुलगी आहे वाटते. आपल्याला वेळ नाही, तू एक काम कर, तोंड दाब तिचा, मी वार करतो. ओके भाई. भाई मार मार भाई मार. भाई चल चल. सुजित, 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 सुजित. सुजित, सुजित, हे सुजित, सुजित उठ. सुजित, हे डॅड, मम्मा, मम्मा, मणी, प्लीज प्लीज कोणीतरी या. म्हणी सर, हा सुजित सर आणि संचिताचा आवाज आहे ना? हा, तुम्ही थांबा, मी बघून येतो. हे कोणतरी येतो वाटतं. चल, चल बाई. मणी, 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 त्याला बघ ना काय झालंय. मणी, मणी, मम्मा, डॅड, प्लीज या कोणीतरी. सुजित उठ,
सुजित सुजित उठ सुजित सुजित मी संचित आहे सुजित हे हे काय झालं सुजित उठणार रे प्लीज मणी त्याला उठव ना प्लीज बघ ना काय झालंय सुजित 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 माझ्याकडे बघ मी आहे संचिता काय झालं डॅड सुजित 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 उठ ना, उठ मम्मा तुझी इकडे बघ काहीतरी करा संचिता सुजित सुजित मम्मा आली आहे डॅड आले प्लीज उठ ना सुजित काय झालंय हे सगळं सुजित सुजित केवढं रक्त आहे सुजित बाळा संचिता नेमकं काय झालंय डॅड मला नाही माहित मला आवाज आला कसला तरी म्हणून मी इथे आले आणि सुजित असा इथे पडला होता डॅड काहीतरी म्हणे तुला काय माहितीये का तू बघितलंस कोणाला इथे येताना काय झालंय हे सुजित बाळा मणी सर अजून कसे नाही आले फोन लावून बघते फोनही उचलत नाहीये भाई हीच ती जिचा फोटो आपल्याला दाखवला होता. कोण आहात तुम्ही कोण आहात आणि इथे काय ए बाजूला चाकू मागे या मागे वा प्लीज बाजूला मी होते बाजूला तुम्ही चाकू मागे या पुढे येऊ नका प्लीज ए बाजूला मणी सर बाजूला तुम्ही पुढे येऊ नका बाजूला हलू नकोस मणी सर हलू नको अजिबात मी नाही हलत मी नाही हलत मणी सर सुजित बाळा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया हो. अरे मणी हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला हवंय सुजितला तू डॉक्टरांना फोन कर पटकन मणी ए सुजित बाळा मणी अरे बघतोयस काय बघ ना डॉक्टरांना फोन कर ना ऍम्ब्युलन्स बोलाव लवकर जा मी डॉक्टरांना फोन लावतो हॅलो डॉक्टर मी मणी बोलतोय प्लीज इथे ॲम्ब्युलन्स पाठवा ना सरपोतदारांच्या घरी इट्स अन इमर्जन्सी लवकर पाठवा प्लीज साहेब ॲम्ब्युलन्स येते तोपर्यंत आपण सुईतला खाली घेऊन जाऊया हो. सावकाश काय झालंय माझ्या बापांची शिक्षा आहे ही सगळी